मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग वाटपाच्या पद्धती किंवा तरतुदी बघितलं होतं, त्याचबरोबर सर्वसाधारण तत्वे सुद्धा बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री, 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या तिसऱ्या चॅप्टर मधला सर्वात महत्त्वाचा फरक स्पष्ट करा. याच्या अगोदर भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये आपण हा टॉपिक डिस्कस केला होता. जेव्हा कंपनी सार्वजनिक विक्री करत असते त्यावेळेस एक्झाम मध्ये जर थोडक्यात उत्तरे लिहामध्ये आलं, प्रश्न 5वा 6वा मध्ये आलं तर कशा पद्धतीने लिहायचं आपण बघितलं होतं. बट समजा हाच प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये आला तर कोणते कोणते पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि काय काय गोष्टी समजून घ्यायचे हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. नमस्कार, मी प्रसाद 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. फर्स्ट ऑफ ऑल, प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री, ज्याला शॉर्ट मध्ये जर डिस्कस करायचं असेल तर मराठीमध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्रीला म्हणण्यात येते IPO इंग्रजीमध्ये, आणि नंतरची सार्वजनिक विक्रीला इंग्रजीमध्ये म्हणण्यात येते FPO, फर्दर पब्लिक ऑफर. आता सर्वसाधारणपणे काही मेजर फरक स्पष्ट करा. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना फरक माहित आहेत. जेव्हा कंपनी प्रथमतः भागांची विक्री करायला काढते त्याला प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणतात. जेव्हा ऑलरेडी कंपनीने भागांची विक्री केली, पुन्हा काही वर्षानंतर कंपनीला भाग भांडवल उभारायचे आहे, त्यावेळेस कंपनी नंतरची सार्वजनिक विक्री करते. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही अगोदर येते, नंतरची सार्वजनिक विक्री ही नंतर येत असते. प्राथमिक सार्वजनिक विक्री मध्ये जे भागधारक भाग खरेदी करतात ते एक प्रकारचं रिस्क घेतात, कारण कंपनी तुमचे पैसे घेतल्यानंतर कसं परफॉर्मन्स असेल, कंपनीची कामगिरी कशी असेल, काय नाही हे तुम्ही जज करू शकत नाही. बट एखादी कंपनी FPO आणली तर त्या कंपनीचं IPO ऑलरेडी आलेलं असते. जी कंपनी पुन्हा नंतरची सार्वजनिक विक्री करायली तिची प्राथमिक तर ऑलरेडी झालेली असते. मग त्याच्यावरून तुम्हाला एकंदरीत अंदाजा लावता येते की ही कंपनी वापस पैसे मागायला आली तर या कंपनीचं एकूण मागच्या काही वर्षातली कामगिरी कशी आहे, काय नाही हे याच्यावरून तुम्हाला अंदाजा लावता येईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला फरक स्पष्ट करामध्ये लिहायचे. सुरुवात होते आपली अर्थनं. अर्थ मध्ये काय म्हणलेलं आहे चेक करा. फर्स्ट ऑफ ऑल, अर्थ मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजेच असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. आता असूचीबद्ध म्हणजे असं गृहीत धरायचा अर्थ सोप्या भाषेत सांगतो, अशी कंपनी जी आणखी भारताच्या भागबाजारामध्ये नोंदणी झालेली नाहीये, किंवा अशी कंपनी जिने आणखीही त्या कंपनीचे भाग कोणालाही विकलेले नाहीयेत, अशा कंपनीला तुम्ही असूचीबद्ध कंपनी म्हणू शकता. तर प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. जेव्हा एखादी कंपनी त्या कंपनीचे भाग किंवा त्या कंपनीचे प्रतिभूती म्हणजेच काय, फक्त भाग आले का नाही, प्रतिभूती म्हणजे भाग आले, कर्ज रोखे आले, परत ठेवी आल्या, राईट, बॉन्ड्स आले, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आली, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट आली, हे सगळे गोष्टी प्रतिभूतीमध्ये येतात. जर एखादी एक कंपनी अशा प्रकारची प्रतिभूती फर्स्ट टाइम सर्वसामान्य जनतेला द्यायली तर त्याला IPO असे म्हणतात. त्याचबरोबर जर एखादी कंपनी नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला प्रतिभूती देणे. आता काल परवा आपण अर्बन कंपनी बद्दल डिस्कस करत होता, कारण ज्या मोमेंटला मी व्हिडिओ बनवायलो त्या मोमेंटला त्या कंपनीचा IPO आलेला आहे. ओके, सो आता सपोज हा अर्बन कंपनी आहे, यांनी 2026 मध्ये यांचे भाग विक्री करायला काढले. प्रथमतः भाग, कर्ज रोखे, त्याच्यानंतर ठेवीच्या स्वरूपात, बॉन्डच्या स्वरूपात. त्याच्यानंतर 2026 ला त्यांच्याजवळ भरपूर पैकी पैसे आले, मोठं बिझनेस झालं त्यांचं. आता त्यांना त्यांचा बिझनेस आणखी मोठ्या पद्धतीवर मोठं करायचं आहे, ग्लोबल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला न्यायचं, आणि त्याच्यासाठी त्यांना पैसे लागतात. पुन्हा 2032 मध्ये त्यांनी त्यांचे भाग विकायला काढले. या मोमेंटला त्यांनी कंपनीचे 20% भाग विकले होते, आणि या मोमेंटला राहिलेले जे 80% आहेत त्यातून कंपनी 30% विकायली. तर 2026 ला जो भाग विक्री झाली होती त्याला सोप्या भाषेत म्हणण्यात येते प्राथमिक सार्वजनिक विक्री, आणि 2032 ला जे कंपनी 30% भागांची विक्री करायली त्याला म्हणण्यात येते नंतरची सार्वजनिक विक्री. ओके, याचा अर्थ असं अजिबात होत नाहीये की एखादी एक कंपनी जवळ पैसेच नाहीयेत त्या म्हणून कंपनी IPO वगैरे काढायली, असं काही नसतं त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर जारीकर्ता कंपनीचा प्रकार बघा. जी प्राथमिक सार्वजनिक विक्री असते ते कोणामार्फत जारी करण्यात येते? असूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे कंपनीचे
भाग वगैरे विकलेले नाहीयेत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे प्रतिभूती विकलेले नाहीयेत, तर अशा कंपनीला असूचीबद्ध कंपनी म्हणतात. असूचीबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. प्राथमिक भाग विक्री ही अशा कंपनीकडून केली जाते ज्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे भाग वगैरे विकले नाहीत, असूचीबद्ध आहे, जी भारतीय भाग बाजारात आणखी नाव नोंदलेलं नाहीये. त्याच्यानंतर सूचीबद्ध कंपनीकडून नंतरची सार्वजनिक विक्री करण्यात येते, कारण एकदा जर तुम्ही भाग विकला, तुम्ही सूचीबद्ध कंपनी झाला. त्याच्यानंतर तुम्ही कितीही वेळेस भाग विका, सुरुवातीला जे एक सर्वात फर्स्ट तुम्ही भागांची विक्री केला त्यावेळेस तुम्ही झालात प्राथमिक सार्वजनिक विक्री केली. त्याच्यानंतर जेव्हाही तुम्ही भाग विक्री कराल त्याला नंतरची सार्वजनिक विक्री मानण्यात येते. आता पहिली वेळेस जेव्हा एखादी कंपनी भाग विक्री करते तेव्हा ती कंपनी असूचीबद्ध असते, कोणत्याही प्रकारचे भाग विक्री केलेली नसते, भारतीय भाग बाजारात नोंदणी झालेली नसते, राईट, त्यामुळे असूचीबद्ध. बट नंतरची सार्वजनिक विक्री करायला म्हणजे ती कंपनी कधी ना कधी सूचीबद्ध झालेली असणार आहे. ओके, कधी जारी केली जाते चेक करा. जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची इच्छा असते. बघा, प्राथमिक सार्वजनिक विक्री कधी करण्यात येते, जेव्हा एखाद्या कंपनीला फर्स्ट टाइम इन रो सुरुवातीलाच सर्वात प्रथमतः सर्वसामान्य जनतेला भाग विक्री करून भांडवल गोळा करायचं असते, त्यावेळेस प्राथमिक सार्वजनिक विक्री करण्यात येते. प्राथमिकचा अर्थ प्रथम, प्राधान्य देणे, फर्स्ट टाइम कंपनी विकायली. ओके, आता नंतर काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची आवश्यकता असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. बघा, जादा भांडवल म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणतात ऍडिशनल कॅपिटल, फर्दर कॅपिटल, एक्स्ट्रा कॅपिटल. आता 2 मिनिटाखाली मी तुम्हाला अर्बन कंपनीचे एक्झाम्पल सांगितलं होतं. 2026 मध्ये त्यांनी कंपनीचे भाग विकायला काढले, पुन्हा 2032 मध्ये कंपनीचे भाग विकायला काढले. का? कारण त्यांना बिझनेस वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज असते, जादा भांडवलाची गरज असते. जेवढं भांडवल त्यांच्याजवळ आहे त्याच्यापेक्षा आणखी जास्त भाग त्यांना पाहिजे असतात. त्यामुळं कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्रीनंतर पुन्हा एक वेळेस जादा भांडवलाच्या आशेनं नंतरची सार्वजनिक विक्री करते. जर प्रथमतः कंपनीला भांडवल उभारायचं असेल, आतापर्यंत कोणाकडूनच पैसे घेतले, सगळे पैसे मालकाचे आहेत, राईट, मग अशा वेळेस कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री करते. पुन्हा कंपनीला जर आंतरराष्ट्रीय स्थळावर किंवा राष्ट्रीय स्थळावर न्यायचं असेल, जादा भांडवलाची आवश्यकता असेल, तर कंपनी नंतरची सार्वजनिक विक्री करत असते. ओके, त्याच्यानंतर जारी करण्याचा क्रम. आता हे एकदम बेसिक आहे, ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायसारखी काहीच गरज नाहीये, साधं सिंपल सांगितलेलं आहे. बघा, 10वी नंतर 12वी येते आणि 12वीच्या अगोदर 10वी येते, एवढं तरी क्लिअर असेल ना तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना. तर आता तेच इथं सांगण्यात आलेलं आहे की प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या अगोदर केली जाते. म्हणजे साधं सिंपल सांगलेलं आहे, प्राथमिक सार्वजनिक विक्री ही प्राथमिक स्टेज आहे, प्रायमरी स्टेज, सर्वात अगोदर. नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या अगोदर प्राथमिक सार्वजनिक विक्री करण्यात येते. 12वीच्या अगोदर 10वी होते. आता इथं काय सांगायला चेक करा, नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक विक्रीच्या नंतर केली जाते. 10वीच्या नंतर 12वी करण्यात येते, बस एवढंच सांगायला आहे, दुसरं तिसरं इथं काहीच नाही. क्लिअर कट. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतर केली जाते. नंतरची सार्वजनिक विक्री ही समभागांची दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरची होणारी समभागांची सार्वजनिक विक्री होय. सर्वात कंपनी प्रथमतः जेव्हा प्राथमिक भाग विकायला काढते त्याला प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणतात, आणि ही प्राथमिक सार्वजनिक विक्री नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या अगोदर होते. प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये कंपनीचे जे भाग आहेत प्रथमतः विक्री करायला काढते. नंतरची सार्वजनिक विक्री ही प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतर होते. नंतरच्या सार्वजनिक विक्रीमध्ये कंपनी प्रथमतः भाग विकल्यानंतर पुन्हा एक वेळेस कंपनीचे भाग विकायला काढते, त्यालाच नंतरची सार्वजनिक विक्री असं म्हणतात. लई सोपं आहे. ओके, डन. त्यानंतर सूचीबद्ध. आता साधं सिंपल आहे, वापस तेच गोष्टी तुम्हाला घुमून फिरून सांगायला. सूचीबद्ध मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनी स्वतःला सूचीबद्ध करून घ्यावं लागते. जेव्हा तुमच्या कंपनीला
भाग विक्री करायचा आहे फर्स्ट टाइम, तर त्यावेळेस तुम्हाला सूचीबद्ध होणं आवश्यक आहे. सूचीबद्ध होणं म्हणजेच काय, भारतीय भाग बाजारात नोंद करून घेणं स्वतःच्या कंपनीची अतिशय आवश्यक आहे. नंतरच्या ह्याच्यामध्ये सूचीबद्ध व्हायची काही गरज नाही, कारण नंतरची विक्री म्हणजेच ऑलरेडी तुम्ही प्राथमिक विक्री केला, आणि ज्यावेळेस तुम्ही प्राथमिक विक्री केला त्यावेळेस तुमची कंपनी सूचीबद्ध झालेली आहे, त्यामुळे नंतरची विक्री करत असताना सूचीबद्ध व्हायची गरज नाही. त्यानंतर जोखीम, आता हा पॉइंट सर्वात अगोदर आपण डिस्कस केला होता. जोखीम म्हणजेच काय, की एखादी कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री केल्यानंतर कंपनीजवळ जे पैसे आले, ते पैसे आल्यानंतर कंपनी कसं परफॉर्मन्स असेल, कंपनी खरोखरच पैशाचा घेऊन विस्तार करेल का घेऊन पैसे गप बसतील, ह्याचा विचार जो आहे, याचा अंदाज आपण लावू शकत नाही. त्यामुळं प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये भाग घेणे हे कुठं ना कुठे एक प्रकारचं काय आहे, जोखीम असल्यासारखंच आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, ही गुंतवणूकदारासाठी जास्त जोखमीची असते, कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाही. साधं सिंपल आहे की आपण कंपनीला प्राथमिक भाग विक्री करत असताना कंपनीचे भाग खरेदी करायला, बट आपण भाग खरेदी केल्यानंतर आपले पैसे कंपनीकडे जातील गुंतवणूकदारांचे, आणि मग गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीकडे गेल्यानंतर कंपनी खरखरच चांगल्या पद्धतीने काम करेल का, कंपनी जी आहे त्या पैशाचा वापर करेल का, हे आपण अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे एक प्रकारचा जोखीम आहे. बट एखादी एक कंपनी नंतरची सार्वजनिक विक्री करायला काढली, पुन्हा एक वेळेस भाग भांडवल गोळा करायला काढली, मग आपण अंदाजा लावू शकतो की ज्या कंपनीनं नंतरची सार्वजनिक विक्री करायला काढली त्या कंपनीची प्राथमिक विक्री 2000 किती मध्ये झाली होती. समजा आज 2026 चालू आहे, ओके, तर कंपनीची आज 2026 मध्ये नंतरची सार्वजनिक विक्री व्हायली, मग आपण हिशोब लावतो की बाबा कंपनीची नंतरची सार्वजनिक विक्री व्हायली म्हणजे 2026 मध्ये कंपनीचं एफपीओ आलंय, तर कंपनीचा आयपीओ कधी आला असेल. मग कंपनीचा आयपीओ बद्दल आपण इन्फॉर्मेशन माहिती काढायला स्टार्ट करतो, आणि मग आपल्याला कळतं की कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये आला होता. आता मग तेव्हापासून आपण चेक करतो 2021 मध्ये कंपनीचं रेव्हेन्यू काय होतं, 2021 मध्ये कंपनीचं प्रॉफिट काय होतं, 2021 पासून कंपनीचं नेटवर्थ काय होतं, 22 मध्ये किती झालं, 23, 24, 25 मध्ये वरच्यावर वाढत आहे का कमी होत आहे. जर 2021 पासून 25-26 पर्यंत हे सर्व गोष्टी कंपनीचे साइड बाय साइड वाढत असतील, मग आपण अंदाजा लावतो की बाबा जी कंपनी एफपीओ आणली, नंतरची सार्वजनिक विक्री करायली, तिचा पास्ट परफॉर्मन्स जे आहे ते एकदम चांगला आहे, त्यामुळं अशा कंपनीमध्ये भागा खरेदी करायला काहीही हरकत नाही. बट तीच कंपनी 2021 ला आयपीओ आणली होती आणि 21 पासून वरचेवर कंपनीचं कर्ज साइड बाय साइड वाढत आहे, रेव्हेन्यू कमी होत आहे, कंपनीचं प्रॉफिट कमी होत आहे, मग अशा वेळेस नीट लक्ष द्या, आपण त्या कंपनीचे भाग खरेदी करतो का, नाही. म्हणजेच जी कंपनी एफपीओ आणली त्याचे भाग खरेदी करत असताना गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारची जोखीम नसते, कारण गुंतवणूकदार जे आहे त्या कंपनीची प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधारे कंपनी कशा पद्धतीने काम करायली काय नाही त्याचा अंदाज लावू शकतो. म्हणून पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, यामध्ये गुंतवणूकदाराची जोखीम कमी असते, कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरून तिच्या पुढील कामगिरीचा अंदाज बांधता येऊ शकते. साधा सिंपल आहे, राईट. सो या व्हिडिओसाठी एवढंच. आय होप हा व्हिडिओ मध्ये झालेला टॉपिक समजला असेल. व्यवस्थित पाठांतर करून घ्या, वाचून घ्या. हा सुद्धा धडा आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे, त्याच्यानंतर इथून खूप सारे चॅप्टर्स एसपीचे येतील. व्हिडिओला लाईक करत जा. डेली आपल्या युट्यूब चॅनलवर 2-3 व्हिडिओज अपलोड होत असतात, बिग बुल बॅच मध्ये अपलोड होत असतात. जर तुम्ही बिग बुल बॅच परचेस केलेली आहे तर त्यातले व्हिडिओज रेग्युलरली पाहायला स्टार्ट करा. जोही मुलगा किंवा मुलगी कन्सिस्टन्सी व्हिडिओ पाहत असतो त्याला रेकॉर्ड चांगले मिळतात, त्याचा परफॉर्मन्स चांगला होत असतो. ओके, आयदर लाईव्ह असू दे किंवा रेकॉर्ड असू दे, कन्सिस्टन्सी ठेवायची, प्रामाणिकता ठेवायचं, की भलेही सर ऑफलाईन मध्ये कसं असते, मुलगा अभ्यास करायला की करायला नाही मला त्यांच्या तोंडाकडे बघून लगेच कळून जाते, कारण ते लाईव्ह समोर बसलेले असतात. बट ऑनलाईन जेव्हा तुम्ही बॅच वगैरे जॉईन करता तर याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवावी लागते. स्वतःला व्हिडिओची नोटिफिकेशन आल्यानंतर व्हिडिओ बघावं लागतं. भलेही संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ आला, तुम्ही रात्री 10 वाजता बघा, बट ज्या दिवशीचे व्हिडिओ त्याच दिवशी बघून संपून टाकायचं. ऑलराईट. आणि हे सगळं होत असताना तुम्ही तुमचं कॉलेज पण करणार,
ऑफलाईन कोचिंग क्लासला पण जाणार, पुन्हा बिग बुल बॅच करणार. तीन तीन गोष्टी येड्यासारखं सांभाळत बसायचं नाही. कोणते तरी दोन किंवा एकच गोष्ट करायचं, प्रामाणिकपणे करायचं. अकाउंटचे बिग बुल बॅच मधले व्हिडिओ बघायला बाकी कोणाचंच काहीच करायचं नाही. नाही मी आमच्या कॉलेजचे सर मला चांगले बोलतात, मी तिकडलं पण करतो आणि तुमचं पण करतो. भाई दोन्ही दोन्ही होत नाही. मूर्खासारखं करायचं नाही. कुठलं तरी एक गोष्ट होते आणि तेच प्रामाणिक पद्धतीनं करायचं. ऑलराईट. खूप सारे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा येत असतात. ते सर्व व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट्स येत राहतील. आणि तुमचे जे पण एसपीशी रिलेटेड डाऊट असतील त्या व्हिडिओच्या कोणत्याही एसपीच्या व्हिडिओ खाली कमेंट करा. ॲज सून ॲज पॉसिबल त्याच्यावर आम्ही काम करायला स्टार्ट करू. ऑलराईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.